आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या आपल्या इंडिपेंडन्स डेच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि या 15 ऑगस्टचा वीकेंड आल्यामुळे आपण कुठेतरी बाहेर जातो आहे फिरायला. तुम्हाला थंबनेलपासून ऑलरेडी माहीतच पडून जाते. सो वी आर जस्ट गोईंग टू कोकणच्या खाली चाललो आहे रत्नागिरीकडे. सो इट विल बी अ 3 days ट्रिप म्हणू शकता. अँड स्पेशली वी आर जस्ट गोईंग विथ द स्कूटीने जातो आहे, तर थोडं ॲडव्हेंचरस अँड थ्रिलिंग असेल. लगेज खूप कमी घेतला आहे, बट लेट सी. बाकीच्या सर्व गोष्टी आपण रस्त्यांमध्ये करू. सो ॲट द स्टार्टिंग ऑफ द ट्रिप 496.3 किलोमीटर ऑलरेडी गाडी चाललेली आहे. तिकडून आल्यावर आपण कॅल्क्युलेट करू की किती किलोमीटरची पूर्ण ट्रिप झाली आहे. ब्रेक आफ्टर 85 किलोमीटर्स ऑफ लॉंग डिस्टन्स. थकलो आहे गाडी चालवून. सो इधर अभी खाएंगे वडापाव विथ सम मॅगी. विशू दादाची काय प्रतिक्रिया आहे? टरकली नॉट टरकली सांगा, तुम्ही सांगा. नो टरकले. आज फक्त बसून जायचं आहे, आज काही ट्रेक नाही ना, त्याच्यामुळे नो टरकली. पण तिकडे जाऊन तरी निशू दादाला चालू येईन चांगलंच. बघू बी सीधा पहिले. ऑलमोस्ट आमचे आता 100 किलोमीटर जवळपास झाले आहे. तामिनी घाटनी आलो. तामिनी घाटच्यानंतर निजामपूर नंतर मनगाव आणि मनगावनंतर आम्हाला गणपतीपुळे जाता मध्ये महाड पडलं. भरपूर दिवसापासून महाडला जायची इच्छा होती. मागे जेव्हा आम्ही रायगडला गेलो होतो तेव्हा पण जायची इच्छा होती, बट काही कारणास्तव जाता नाही आलं. सो आता जाता आम्ही महाडला जातो. इथून महाड जवळपास 22 किलोमीटर आहे. आणि माझ्यासमोर तुम्ही हे जे बघत आहे हा गोवा हायवे आहे. हा सरळ रस्ता गोव्याला जातो. आणि वातावरण काय असं आहे, पाऊस लागला आहे. सो पावसामध्ये ओलं होत होतं, तर सो वी थॉट की थांबावं आणि रेनकोट घालावं. सो आता आम्ही ते रेनकोट घालणार आणि इथून समोरचा प्रवास कंटिन्यू करणार. आता लगेच अर्ध्या तासामध्ये आम्ही महाडला पोचणार आणि महाड दाखवतो किती सुंदर आहे. तर फायनली आपण 14 तळ्यावर पोचलो आहे. जेव्हा इथे यायचं होतं तर अगोदर मनापासून खूप जास्त एक्साइटमेंट होती, बट इथे पोचल्यानंतर ती जी एक्साइटमेंट आहे ती एकदम नम झाली, शांत झाली. कारण की या जागेचं महत्त्व खूप जास्त वेगळं आहे. आज 15 ऑगस्ट आहे, इंडिपेंडन्स डे, आणि
आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, ज्याच्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. पण त्याचंच एक योगदान जेव्हा भारताच्या आतमध्ये एक युद्ध सुरू होतं, जेव्हा आपलेच लोक आपल्या लोकांना पाणी नव्हते पिऊ द्यायचे, तर या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते युद्ध जिंकून सर्व लोकांसाठी पाणी अवेलेबल केलं. आणि हीच ते जागा आहे चौदार तळा. तुम्ही बघू शकता हा जो संपूर्ण तलाव आहे, हा तलाव पूर्ण पाण्याने भरला आहे पावसामुळे. आणि तुम्ही एक फोटो बघत असेल ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हातांनी असं पाणी पितात, त्या कोपऱ्यावर आहे. ते कोपरासुद्धा मी तुम्हाला दाखवतो. एक गोष्ट सांगायचं विसरलो, जेव्हा पण मी अशा ठिकाणी जातो ना, एकच गाणं माझ्या मनात भिनत राहते आणि ते दोनच राजे इथे गाजले पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. सो तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही तेच जागा आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला पाणी पिले होते त्यांच्या अनुयायीसोबत. तेच तुम्ही जे व्हिडिओज फोटोजमध्ये बघत असेल ते पायरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी पितात, ती हीच जागा आहे. अजून खूप साऱ्या पायऱ्या आतमध्ये, पण आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामुळे पाणी खूप जास्त वाढलं आहे, त्याच्यामुळे दिसू नाही शकत. आणि हा सुंदर नजारा महाडमधला. एक लंच ब्रेक घेतला आहे. ऑलमोस्ट जवळपास आता 4 वाजले. महाडवरून निघालो. महाडच्या नंतर 2-3 ब्रेक्स घेतले मध्ये आणि त्याच्यानंतर सरळ पुढे येत गेलो. ऑलमोस्ट भरपूर सारा वेळ लागला. ऑलमोस्ट जवळपास आम्ही 300 किलोमीटरच्या जवळपास सकाळपासून केले आहे. थांबलो पण याच्यासाठी कारण की पाऊस लागला होता. कंटिन्युअसली खूप जोराचा पाऊस आहे, खूप जोराचा. आणि जेव्हा मी थांबलो होतो तेव्हा इतक्या जोराचा पाऊस होता की म्हणजे आम्ही फक्त पावसासाठी थांबलो होतो आणि मग जेवण करायसाठी पण थांबलो होतो. बट एनिवेज आज जे लंच केलं दॅट वॉज एकदम यम्मी होता, बढिया. तिथून आता रत्नागिरी ऑलमोस्ट 50 किलोमीटरच्या जवळपास आहे, तर ऑलमोस्ट 2 घंटे लागतील आम्हाला पोचायला. सो सनसेट व्हायच्या अगोदर पोचण्याचा प्रयत्न आहे मला. आणि एक दोघांनी सांगितलं की रत्नागिरीमध्ये पण खूप जास्त पाऊस आहे. सो डोंट नो दिस हाऊ दिस ट्रिप विल गो ऑन. लेट्स सी. सो गाईज वी रीच टू गणपतीपुळे. ऑलमोस्ट 7च्या जवळपास पोचलो. आता 8:25 झाले आहे. मध्ये रस्ता आम्ही भटकलो होतो त्याच्यामुळे, कारण की पाऊस कंटिन्युअसली पडत होता आणि मॅप्स आम्ही यूज नव्हतो करू शकत, त्याच्यामध्ये रस्ता विसरलो. तर येता येता थोडा उशीर झाला. आल्यानंतर आम्ही मस्त रूम बघितल्या. रूमचे रेट्स काही पण सांगत होते. मग नंतर माहिती पडलं की ते भक्ती निवास म्हणून एक जागा आहे जे गणपतीपुळेच्या मंदिराच्या मॅनेजमेंटच्या अंडरमध्ये येते. तर आम्हाला ही एकदम फर्स्ट क्लास रूम फक्त 700 रुपीजमध्ये मिळाली आहे. जर तुम्ही पण गणपतीपुळेला येत असेल आणि इथे राहायचं असेल तर मी यांचे रेट्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, म्हणजे फोटो, आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे पण बुकिंग करू शकता. तर आलो, फ्रेश वगैरे झालो. आता आमचं जेवण डिनर बाकी आहे. डिनर करायसाठी बाहेर जातो आहे. बाय द वे डिनरची पण सोय इथेच आहे जर तुम्हाला करायचं असेल. आणि रूम पटकन दाखवून देतो. इतकी अशी सुंदर अशी बेसिक रूम आहे. तिकडे मस्त गॅलरी पण आहे, बढिया, एक नंबर. इकडे वॉशरूम आहे. सो आता जातो, डिनर करून येतो. त्याच्यानंतर काय असलं तर दाखवतो, नाही तर गुड नाईट म्हणून देईल. मग उद्याचा डे आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे पूर्ण गणपतीपुळे. सो वी आर डन विथ द डिनर अँड कम बॅक टू द बेड. झोपायची वेळ आली आहे. ऑलमोस्ट 10:30 झाले आहे. उद्या सकाळी आपल्याला 4 वाजता उठायचं आहे, कारण की 5 वाजता इथे गणपतीपुळेच्या मंदिराची आरती असते. सो आय एम इंटरेस्टेड टू अटेंड दॅट, कारण की मला इथलं कल्चर वगैरे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि टॉप ऑफ दॅट उद्या दहीहंडी पण आहे, तर इथे दहीहंडी पण फुटणार आहे जवळ, माहिती केलं. डोंट नो वी विल गॉट अ चान्स टू अटेंड दॅट ऑर नॉट, बट लेट सी. ज्या ज्या गोष्टी आपण उद्या कवर करू शकतो तिथे फिरणार. लेट्स अपार्ट परत एकदा येण्याचा प्रयत्न आहे आपला, कारण की जो महाड ते गणपतीपुळेचा जो रस्ता आहे एकदम खतरनाक टॉपोटॉप रस्ता आहे, खूप सही. जर तुम्ही बाईक रायडर, बाईक लवर असाल तर हा रस्ता खरंच तुमच्यासाठी खूप
बाईक रायडिंगसाठी छान असणार. सो दॅट वॉज द व्लॉग टुडेज. तो उद्या आपण गणपतीपुळे फिरणार, पूर्ण एक्सप्लोअर करणार आणि तुम्हाला नक्कीच दाखवणार. सो ऑलमोस्ट दिवसभरामध्ये 400 किलोमीटर्स कवर केलं आपण. सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आणि नेहमीच असंच प्रेम बनवून ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेपर्यंत असंच प्रेम बनवून ठेवा. सो टिल देन, चिंक्लुंटी ऑफ चँक्लोरिझम. चँक्लरिझम. बाय.